तर रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीवर बोलण्याइतका मी मोठा नेता नाही। उमेदवारीबाबत जो निर्णय होईल तो महायुतीमधून होईल। रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर नकली सेना म्हणणाऱ्यांना विचारा, एवढे लोक भाड्याने का घ्यावे लागतात? रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरे यांनी महायुतीला हा टोला लगावलाय। वायकरांच्या उमेदवारीला विरोध होतो आहे भाजपकडून। साहेब, उमेदवारीच्या बाबतीमध्ये चर्चा करणार एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही। जे काही निर्णय होतील त्या निर्णयाबरोबर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे सगळे कार्यकर्ते काम करतील। काल एका गोष्टीचा उल्लेख केला होता की शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना आता मला प्रश्न विचारायचा आहे की एवढी लोक तुम्हाला भाड्याने का घ्यावी लागतात? तुमच्या इंजिनाची चाकं निकळल्यात आणि स्टेपनीवरती तुमचं इंजिन चालतंय का? तुमचे ओरिजिनल जे काय होते ती लोक गेली कुठे? आणि आज सुद्धा माझ्याकडे जे भारतीय जनता पक्षाचे लोक येत आहेत ते का तुम्हाला कंटाळले? तर त्याचा विचार त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या पक्षाच्या हितासाठी करावा अशी मी त्यांना एक विनंती करतो। कारण कोणी एकेकाळी मी त्यांचा मित्र होतो आणि त्या जुन्या नात्यातून त्यांना सांगतोय की स्वतःचा पहिला चेहरा आरशात बघा आणि तुम्हाला मेकअपची एवढी का गरज लागते त्याचा विचार करा।